श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि थोडासा संवेदनशील सुद्धा आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका. कारण आज आपण बोलणार आहोत घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीबद्दल, काळी ऊर्जा किंवा करणी बाधा याबद्दल आणि त्यातूनच बाहेर पडण्याचे अगदी सोपे, सहज, प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की सगळं व्यवस्थित चालू असूनही घरात काहीतरी बरोबर नाही? वातावरण जड वाटतं, मन शांत राहत नाही, झोप लागत नाही आणि घरात सतत काही ना काही त्रास सुरू असतो. तर मैत्रिणींनो, हे साधे नाही. यामागे काहीतरी नकारात्मक शक्ती असू शकते. म्हणूनच आज मी तुम्हाला 7 स्पष्ट संकेत सांगणार आहे आणि त्यावर जबरदस्त असे उपाय देखील सांगणार आहे. तर तुम्ही घरी हे उपाय सहज करू शकता. जर तुम्हाला यापैकी काही अनुभव आलेले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी सांगितलेले उपाय खूप शक्तिशाली आहेत आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं घर नक्की शुद्ध होईल. चला तर मग बघूया. आज जाणून घेऊया 7 संकेत जे आपल्याला सांगतात की तुमच्या घरात काहीतरी नकारात्मक चालू आहे. पहिला संकेत, घरात सतत आजारपण राहणं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास होतो. कधी डोकेदुखी तर कधी अंगात शक्ती नसल्यासारखं वाटतं. चेहरा निस्तेज होतो आणि कितीही औषध घेतली तरी पूर्ण बरे वाटत नाही. फक्त हे हे फक्त शरीराचं नाही तर घरातल्या ऊर्जेचं लक्षण आहे. संकेत दुसरा म्हणजे स्वभावात अचानक बदल होणं. घरातले लोक चिडचिड होतात, लहान गोष्टींचा त्यांना राग येतो, एकमेकांशी बोलणं कमी होतं. काही जण अगदी शांत राहू लागतात, मन कुठेच लागत नाही आणि काही वेळा नको ते विचार देखील मनात येऊ लागतात. खूप गंभीर संकेत असतात. तिसरा संकेत म्हणजे नखाचा रंग बदलणं. काही लोकांच्या नखावर काळेपणा किंवा निळसरपणा दिसू लागतो आणि त्याचं कोणतंही स्पष्ट कारण सापडत नाही. हे देखील नकारात्मक ऊर्जेचे परिणाम असू शकतो. चौथा संकेत म्हणजे घरातील झाडं, रोपटी सुकायला लागणं. विशेष करून तुळस. जर घरातली तुळस नीट सांभाळूनही, पाणी घालूनही सुकायला लागली, तर हा खूप महत्वाचा मोठा इशारा आहे. कारण तुळस खूप पवित्र आहे आणि ती सगळ्यात आधी नकारात्मक ऊर्जा दाखवते. पाचवा संकेत म्हणजे रात्री विचित्र गोष्ट जाणवणं. काही वेळा आवाज येतात, कोणीतरी चालल्यासारखं वाटतं, झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात आणि अचानक जाग येते. मन घाबरून जातं. हे सगळं दुर्लक्ष करण्यासारखं नाही. सहावा संकेत म्हणजे घरात सतत भांडण आणि पैशांचं नुकसान. घरात आनंद राहत नाही, कारण नसताना वाद होतात आणि आर्थिक अडचणी वाढतात. पैसा येतो पण टिकत नाही. नोकरीत अडथळे येतात. सातवा आणि शेवटचा संकेत म्हणजे अचानक डोकेदुखी आणि भूक न लागणं. कधी भूक लागत नाही तर कधी जास्त लागते. डोकेदुखी अचानक सुरू होते आणि लगेच जाते. हे देखील एक लक्षण असू शकतं. तर मैत्रिणींनो, यापैकी 3 किंवा त्याहून अधिक संकेत तुम्हाला तुमच्या घरात दिसत असतील तर थोडी काळजी घेण्याची गरज आहे. पण घाबरायचं अजिबात नाही, कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. आता आपण जाणून घेऊया ते जबरदस्त उपाय जे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. पहिला उपाय, समुद्री मिठाचा उपाय. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडं खारं मीठ, खडे मीठ टाकून संपूर्ण घर पुसा. विशेष करून कोपरे आणि दरवाजाजवळ. हे केल्याने घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायला मदत होते. वातावरण हलकं वाटू लागतं. दुसरा उपाय म्हणजे दररोज सकाळी हनुमान चालीसा वाचणे आणि संध्याकाळी भीमसेनी कापूर लावणं. कापुराचा धूर घरात फिरवा. यामुळे घरात नकारात्मक कंपन निर्माण होतात आणि भीती दूर होते. तिसरा उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप दररोज किमान 108 वेळा करणे. हा मंत्र म्हणा, शांत बसून मन एकाग्र करून जप करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक शक्ती दूर होते. चौथा उपाय म्हणजे गुगुळ आणि लोबानचा धूप. आठवड्यातून 2 वेळा गुगुळ, लोबान आणि कडुनिंबाची पानं जाळून त्याचा धूर घरभर फिरवा. विशेष करून ज्या ठिकाणी अंधार किंवा ओलसरपणा आहे तिथे नक्की फिरवा. पाचवा उपाय म्हणजे सकाळी संध्याकाळी मुख्य दरवाजावर चौमुख दिवा लावणं. तुपाचा दिवा लावा आणि त्या त्या मनापासून प्रार्थना करा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो
आणि नकारात्मकता दूर होते. तसेच सोमवारी हळदीनं दरवाजावर ओम काढा. 6वा उपाय म्हणजे मोहरी आणि मिठाचा उपाय. थोडी पिवळी मोहरी आणि मीठ घेऊन ती आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा आणि नंतर जाळून टाका. हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी केल्यावर अधिक परिणामकारक ठरतो. तसेच काही वेळा लाल मिरची जाळून देखील हा उपाय केला जातो. 7वा आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा मंत्र जप. दररोज 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणा. हा मंत्र मी परत एकदा सांगत आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा रोज जप करा. एकदा सुंदरकांड वाचा. यामुळे घरात दिव्य ऊर्जा निर्माण होते आणि सर्व अडचणी हळूहळू दूर होतात. हे सर्व उपाय तुम्ही किमान 21 दिवस सातत्याने करा आणि पूर्ण श्रद्धेने करा. मध्ये सोडू नका. तुम्हाला स्वतःचा फरक जाणवेल. घरात शांतता येईल, मन प्रसन्न होईल आणि सगळं हळूहळू सुरळीत होऊ लागेल. आता शेवटी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. भीती बाळगू नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकूच शकत नाही. स्वामी समर्थ आपल्यावर नेहमी कृपा करतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास मजबूत असायला हवा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. आता इथेच थांबू नका, कारण अजून एक खूप महत्वाचा भाग आहे जो तुम्हाला नक्की माहित असायला हवा. कारण काही वेळा असे संकेत दिसतात जे आपण दुर्लक्ष करतो, पण ते सुद्धा नकारात्मक ऊर्जेचे खूप मोठे इशारे असतात. म्हणून आता आपण अजून 5 संकेत जाणून घेणार आहोत, जे आधी सांगितलेल्या 7 संकेत यापैकी थोडे वेगळे आहेत, पण तितकेच गंभीर देखील आहेत. पहिला अतिरिक्त संकेत म्हणजे स्वप्नात कोणीतरी पाठलाग करत असल्यासारखं वाटणं. अनेक वेळा असं होतं की रात्री झोपेत आपण धावत आहोत आणि मागे कुणीतरी सावली किंवा माणूस आपला पाठलाग करत आहे असं दिसतं आणि त्या भीतीने अचानक जाग येते. सकाळी उठल्यावर अंगात थकवा जाणवतो, मन घाबरलेलं असतं. हा संकेत अजिबात साधा नाही. दुसरा संकेत म्हणजे झोपेत रडणं किंवा किंचाळणं. काही लोक झोपेतच ओरडतात, रडतात किंवा हातपाय झटके देतात. घरच्यांना घाबरवणारे आवाज काढतात आणि सकाळी त्यांना काहीच आठवत नाही. हे जणू काहीतरी बाहेरचं नियंत्रण असल्यासारखं वाटतं. त्यामुळे याकडे नक्कीच लक्ष द्या. तिसरा संकेत म्हणजे अचानक हृदयाची धडधड वाढणे आणि श्वास घ्यायला त्रास होणं. कोणतंही कारण नसताना छातीत धडधड वाढते, श्वास अडकतो, घाबरल्यासारखं वाटतं आणि मनात भीती निर्माण होते. हे वारंवार जर होत असेल तर हा सुद्धा एक इशारा आहे. चौथा संकेत म्हणजे डोळ्यांच्या खाली काळे गडद वर्तुळ दिसणं आणि डोळे लाल होणं. पुरेशी झोप घेतली तरी चेहरा थकलेला दिसतो, डोळ्यांच्या खाली काळेपणा वाढतो, काही वेळा डोळे लालसर होतात आणि नजर लागल्यासारखं वाटतं. हे देखील नकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे. पाचवा आणि शेवटचा संकेत म्हणजे अंगात सतत अस्वस्थता जाणवणं, शरीर शांत बसत नाही, वारंवार लघवीला जावं लागतं, डोळ्यात जळजळ होते आणि तपासणी करून देखील काही कारण सापडत नाही. अशा वेळी हे फक्त शरीराचं नसून ऊर्जेचं असंतुलन आहे. बघ, तर आता अतिरिक्त संकेत तुम्हाला हे जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे लवकर ओळखलं तर त्यावर उपाय करणं सोपं जातं. आता काय करायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. घाबरायचं नाही आणि फक्त जागरूक राहायचं. श्रद्धेने उपाय सुरू करायचे. आधी आपण जे उपाय पाहिले, जसं खडे मिठाने घर पुसणं, हनुमान चालीसा पठण करणं, कापूर लावणं, महामृत्युंजय मंत्र जप लगेच सुरू करा. विशेष करून स्वामी समर्थांचा मंत्र जप रोज करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र मनापासून म्हणा आणि आठवड्यातून एकदा सुंदरकांड वाचा. नक्की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक शक्ती हळूहळू कमी होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला हे संकेत 3 पेक्षा जास्त प्रमाणात दिसत असतील तर वेळ न घालवता एखाद्या जाणकार व्यक्तीकडे मार्गदर्शन घ्या किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन मनापासून प्रार्थना करा. कारण देवाची शक्ती सर्वात मोठी असते.
तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.